नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत मी स्वतः मुंढा कटिंग कशा पद्धतीने करते ती मी दाखवते. हाफ बाहीवरती दाखवते मी. आपण जी बाही कटिंग करतोय तिची उंची 4 इंच आहे. तर अशा पद्धतीने मी बाकीचा ब्लाऊज मी कटिंग करून घेतला आहे. हाफ बाही 4 इंचाची कटिंग करायची आहे. तर एवढा कपडा शिल्लक उरलेला आहे. मी त्यात दोन्हीही साईडच्या बाही कटिंग करते. तर अशा पद्धतीने मी फोल्ड मारलेला आहे. आणि उंची जर आपली 4 इंच आहे, त्यामध्ये स्टिचिंगसाठी आपल्याला 1 इंच मिळून मी 5 इंचावरती मार्किंग करते. अशा पद्धतीने हे 5 इंचावरती आणि इकडे देखील आपण 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. तर 1 इंच मिळून आपली 5 इंच अशी मी मार्किंग करून घेतलेली आहे. तर ही घडी मी सध्या तरी अंदाजेच टाकलेली अशा पद्धतीने. तर आपल्याला इथली ही जी उंची टाकायची, ही उंची जर आपण परफेक्ट टाकली तर आपला मुंडा हा ब्लाऊजला परफेक्ट बसतो. बाहीचा जो आपण मुंडा कटिंग करणार आहे तो परफेक्ट बसतो. इथे जे आपलं हे 5 इंचाचं जे माप आहे, इथे ही हाईट टाकण्यासाठी आपल्याला या ब्लाऊजची जी छाती आहे, छातीचा जो आपला माप आहे, त्या छातीच्या मापाचा आपल्याला 10वा भाग करायचा आहे. तर छाती 32 इंच आहे. 32 इंचाचा आपल्याला 10वा भाग करायचा. 10वा भाग येतो आपला 3.2. तर अशा पद्धतीने इथे आपली मार्किंग येते. इथे मार्किंग येते. या मार्किंगवरून इकडे आपल्याला तिरपा असा टेप ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, इथे आपण 10वा भाग घेतला आहे आणि इकडे हा जो आपण ही तिरपा टेप ठेवला, इथे आपल्याला छातीचा 4था भाग घ्यायचा आणि प्लस 1 इंच मिळवायचं आहे. तर छातीचा 4था भाग येतो 8 इंच. 8 चौक 32 अशा पद्धतीने आणि प्लस 1 इंच करायचे, तर 9 वरती आपण इथे मार्किंग करून घेऊ. मग हे जे अंतर आपलं एवढं पुढं सरकलेलं आहे, त्या मार्किंगवरती आपण बाहीची घडी टाकून घेऊ. अशा पद्धतीने आपली ही बाहीची घडी तयार झालेली. इथे 10वा भाग टाकून आपण ही हाईट काढली आणि इथे छातीचा 4था भाग टाकून प्लस 1 इंच मिळून आपण हे माप काढलं. तर इथे मार्किंग करून घ्यायची अशा पद्धतीने पूर्ण इथपर्यंत. इथे आपण 1.5 इंचावरती मार्किंग करू, कारण आपण शिलाईसाठी जे 1.5 इंच घेत असतो त्यासाठी इथे देखील 1.5 इंच घ्यायचं. आणि इथे हे जे माप आहे याच्या निम्मा करायचा. निम्मा भाग केला की अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायची. आणि इथे 1.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करायची. अशा पद्धतीने दोन्ही साईडनी मार्किंग करायची. इथे देखील मी 1.5 इंचावरती मार्किंग करते. ही 1.5 इंचावरती आणि इथे 1 इंचावरती अशा 2 मार्किंग करते मी. इथून आपण हा पॉईंट घ्यायचा आणि या पॉईंटपासून आपण इकडे अशा पद्धतीने मार्किंग करायची. आणि जो पुढचा भाग असतो आपला बाहीचा, मुंड्याचा पुढचा भाग, तो देखील अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने मार्किंग करते त्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. इथे मी 1.5 इंचावरती घेतला आणि इथे 1 इंचावरती घेतली आहे. हा पॉईंट, हा इथला पॉईंट आणि इथला पॉईंट, हे तीनही पॉईंट तुम्ही जोडून घ्यायचे. त्यानंतर मुंड्याचा पुढच्या भागासाठी आपण इथला हा 1 इंचावरती मार्किंग केलेला हा पॉईंट आणि हा आतला पॉईंट, त्यानंतर इथे आपण अशा पद्धतीने मुंडा कटिंग करून घ्यायचा. त्यानंतर दंडघेर आपला 5.25 इंच आहे. तर 5.25 इंचावरती मार्किंग करायची आणि प्लस 1.5 इंच शिलाईसाठी. आणि अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेऊ.
त्यानंतर दोन्हीही बाह्या ओपन करून घ्यायच्या आणि पुढच्या साईडची कटिंग करून घ्यायची. तुम्ही बघू शकता कटिंग कशा पद्धतीने तयार झालेली आहे. मी पुन्हा घडी घालून दाखवते. अशा पद्धतीने ही कटिंग करून घ्यायची. मी आता ब्लाऊज पीसचा कपडा कटिंग करून घेते. ब्लाऊज पीसावरती डिझाईन आहे. ही जी डिझाईन आहे ही आणि खालच्या पिसाची डिझाईन दोन्हीही जोडून घ्यायचे. डिझाईन खालीवर होऊ शकते, त्यासाठी काळजीपूर्वक कटिंग करून घ्यायची. याचा मध्य हा आहे आणि आपल्या स्लीवचा देखील मध्य आपल्याला माहिती आहे. त्यानुसार आपण अशा पद्धतीने बाही ठेवून कटिंग करून घ्यायची. पद्धतीने ही मी बाही कटिंग केलेली आहे. मी तुम्हाला स्टिच करून देखील दाखवते. नंतर मी कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करते. स्टिचिंग झाल्यानंतर देखील आपण माप हे परफेक्ट आलं आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आणि नसेल आलेलं तर ते कशा पद्धतीने परफेक्ट करून घेता ते मी दाखवते. आपण जेव्हा कटिंग करतो तेव्हा स्लीव्जमध्ये 1 इंच मिळून कटिंग करतो. 1 इंच मिळून जेव्हा कटिंग करतो तेव्हा आपला थोडा देखील कपडा एक्स्ट्राचा हा राहतोच. त्यासाठी आपण स्टिच केल्यानंतर देखील बाहीचं माप चेक करायचं. अशा पद्धतीने आपण दंडघेराच्या साईडनी स्लीव जोडून घ्यायची आणि इथे ही कॅप हाईट जी आहे आपली बाहीची जी उंची आहे ती अशा पद्धतीने मोजून घ्यायची. तुम्ही बघू शकता 1 इंच एक्स्ट्राच येत आहे. तर आपल्याला 4 इंचाची तयार बाही करायची. तर इथे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर स्टिच करायची. एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण स्लीवची हाईट वगैरे सर्व काही मोजून घेऊ. इथे 4 इंचावरती मार्किंग केलेली होती तर मी त्या मार्किंगवरूनच टिप टाकली आणि एक्स्ट्रा अर्धा इंच लांब अंतर ठेवून नंतर कटिंग केलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही देखील बाही स्टिच करू शकता. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने स्टिच केलेली आहे. तर आपल्याला थोडाफार आकारात काही कमी जास्त वाटलं तर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्यायची. तर मी इथली हाईट किती घ्यायची त्यावरनं आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपण 4 इंचाची जी बाही कटिंग केलेली आहे तर हे 4 इंच इथे ठेवायचे दंडघेराच्या साईडनी आणि इकडच्या साईडने आपण जे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच हे मायनस झालेलं आहे. तर आपल्याला इथला अर्धा इंच जे मायनस झालेलं आहे त्यानंतर इथे स्टिचिंगसाठी अर्धा इंच ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपले हे 3 इंच 3.2 इंच इथे मार्किंग आणि आपली हाईट इथे आलेली. तर तुम्ही बघू शकता किती फरक पडतो. तेव्हा तुम्ही स्टिचिंगसाठी अर्धा इंच म्हटल्यावरती आपण 2.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. इथे हे 2.25 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग केली की त्यानंतर अर्धा इंच आपला स्टिचिंगमध्ये जाईल. अर्धा इंच स्टिचिंगमध्ये जाईल मग इथून आपण ही बाही कटिंग करून घ्यायची. अशा पद्धतीने या मार्किंगवरती बाही कटिंग करून घ्यायची. तेव्हा आपला हा मुंडा जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करतो तेव्हा तो परफेक्ट बसतो आणि इथे ज्या चुन्या वगैरे घोळ येतो तर तो येत नाही.
अशा पद्धतीने ही परफेक्ट बाही कटिंग तयार होते. तर आजचा जो मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि इतरांना देखील शेअर करा. मी अशा पद्धतीने आज मी बाहीचा मुंडा कटिंगचा व्हिडिओ टाकला आहे. तर पुढचा माझा ब्लाऊजचा जो मुंडा कटिंग करतो आपण त्यावरती असू शकतो. माझ्या चॅनलवरती अशा प्रकारचे मी मुंडा कटिंग, शोल्डर कटिंग, स्टिचिंग आणि मापे कशा पद्धतीने घ्यायचे वगैरे आणि खास करून डिझाईन अशा पद्धतीचे माझे व्हिडिओ बहुतेक आहे. तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा. पुढे येणारे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. थँक्यू.